बघायचं आहे. देशामध्ये साजरा होत आहे. आपल्या इथं टांगी भागामध्ये काय काय कार्यक्रम घेतले जाते? आज आमचं भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे रामनवमी निमित्त आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत शोभायात्रा पण निघणार आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही जवळपास 2004 पासून चालू करतो. पूर्ण गावकरी मंडळी सगळे मिळून हा कार्यक्रम करतात. शोभायात्रेमध्ये काही देखावे करण्यात आले का? देखावे केंद्र आता करतोय आम्ही, चालू करणार रथ आहे शोभायात्रेमध्ये छत्रपती संभाजीनगर. हा, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण राहणार आहे? प्रमुख पाहुणे सर्व गावकरी मंडळी सगळे प्रमुख पाहुणे. राजकीय कोणी येणार आहे का? राजकीय आमचे येतात आमदार साहेब, आमदार चव्हाण आमच्या मतदारसंघातले आमदार. आज प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही इथल्या नागरिकांना आणि पूर्ण देशवासियांना काय शुभेच्छा देणार? शुभेच्छा तेच आपलं सनातन धर्म हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माची हिशोबाने आम्हाला ते करणंच भाग आहे आणि आम्ही करत आलो आतापर्यंत, आम्ही पुढे करणारच. 22-23 वर्षापर्यंत चालतंय कार्यक्रम. आणि एक दिवस अगोदर आम्ही गोंधळ वगैरे ठेवतो. हा, गोंधळ झाल्यानंतर त्याच्यानंतर परत एक भजनी मंडळी राहते गावातली प्रमुख, ते करतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छोटी पूजा ठेवतो. पूजा झाल्यानंतर मग दुपारच्या नंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम चालू होतो. तर ते रात्री 10, 10:30, 11 पर्यंत चालतं. महाप्रसाद चालू होतो. महाप्रसादामध्ये काय काही वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य वरण पोळी भाजी जेवण, गोड जेवण. आज जन्मोत्सव गोड जेवण ठेवतो. या कार्यक्रमाचे आयोजन कोण करतात? मुख्य आयोजक कोण आहे? आमचे भाऊजी चंदन बाबूराव घाडगे. म्हणजे आम्ही एक त्यांचे आमचं पूर्ण गाव सगळं, त्याला पूर्ण गाव सहकार्य सगळ्यांचंच आहे. सहकार्य सगळ्यांचं राहतं. आणि इथला आमचा जो सवी समाज आम्ही सगळं पुढाकार घेतो, त्या गाव सगळे मिळून करतात. युवा समाज मित्र मंडळाचा गावाची लोकसंख्या 7,000 आहे जवळपास. आणि बाहेरचे येणारे लोक सगळे म्हणजे आज सगळेच कोणी या जेवण पसरतो. आणि त्याच्यामध्ये गोसावी समाजच्या आजूबाजूचे जेवढे बी समाज आहे समजा
हिवरखेडा हे आजूबाजूचे पूर्ण समाज येऊन आपली मंडळ शोभायात्रा सर गावातच काढतो बस. वेळ काय आहे? वेळ एक 6 ते 9 काढणं होतं. शोभायात्रेमध्ये किती लोक येण्याची अपेक्षा आहे? शोभायात्रेमध्ये 1000 गावात असतात. 1000 ते 1000 लोक असतात. आज तुमच्यासोबत कोण कोण? हा आज तुमच्यासोबत कोण कोण? आज सगळेच गावकरी येतील म्हणजे जमा होतील शोभायात्रेत. जेवणाचा कार्यक्रम संपलं की कार्यकर्त्याचे पदाधिकारी कोण कोण? हम्म, तुमच्या कार्यकर्त्याचे पदाधिकारी असतील ना? अधिकारी सगळेच असं एका होती नाही समाज आहे. सगळे गावकरी म्हणजे सगळेच एक सगळे मिळून करतात. सगळे सहकार्य करतात. आमच्या गावात मुस्लिम गावातली सगळेच लोक सगळे चंदन बाबूराव घाडगे. रामचंद्र की गावकरी मंडळांनी हा आमचं आयोजन 2002 पासून कंपल्सरी चालू आहे आणि आमचे सहकारी मित्र आमचे जितके प्रमुख पाहुणे आजूबाजूचे गाव खेडेगावाचे सगळे पाहुणे मंडळी आमच्याकडे येतात. 10 ते 12 हजार पब्लिक आमच्या इथं घेऊन जातात. 2 वाजतापासून चालू होतं कार्यक्रम तर रात्री 10 पर्यंत चालतंय. पण यावेळेस थोडं उशीर झाल्यामुळं कार्यक्रम 3:30 वाजता ठेवण्यात आलेला आहे. तरी पण आहे ना गावकरी मंडळींनी थोडं जिथं कार्यक्रम आता भरपूर कार्यक्रम चालू आहे. कारण की आता पहिले सारखे नाही आहे. आता कार्यक्रम हर गावात एक कार्यक्रम रामनवमीनिमित्त पूर्ण करण्यात येत आहे. तरी पण आमची परंपरा हा 2002 पासून तर आतापर्यंत आम्ही सहकार्य म्हणजे आम्हाला सगळं गावकरी मंडळी सहकार्य करत आहे. आमची युवा मित्रमंडळ हा टोटल 120 जणांचा हा मंडळ आहे. त्याच्यामध्ये युवा सम्राट बाकीचे भविष्यात पुढं 200-300 पूर्ण गावात सहभागी व्हावा त्यासाठी मी अजून एक घोषणा करतो. बोलो महाकाली माता की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, बोलो श्री रामचंद्र की जय. जय. महाकाली माता की जय. बोलो महाकाली माता की जय. प्रभु श्री राम की जय. प्रभु श्री राम की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. now and press the bell icon. Never miss an update.